तर गुड मॉर्निंग गाईज. सालाबादप्रमाणे आमच्या ठाकाबाईच्या बड्डेला आम्ही कुठं ना कुठं फिरायला जात असतो. ह्या वर्षी पण फिरायला जायचं प्लॅनिंग ठरलं. पूजाच्या मदतीने गाडी लोड केली आणि थेट गाठलं बंटी शेटचं घर. काल जे सरप्राईज घेतलं होतं ते हेच आहे. ते गपचूप सुषमाने डिक्कीमध्ये लोड केलं आणि आमचा प्रवास चालू झाला डायरेक्ट नाश्त्याच्या सुरुवातीने. नाश्ता पोटभर दणकून आम्ही डायरेक्ट मेन स्पॉटकडे धाव घेतली. आम्ही जाणार होतो मुळशी येथील निसर्गरम्य हाडशी या गावामध्ये. तिथे एकदम शांत आणि मस्त क्लायमेट होतं. विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या आसपास पूर्ण गार्डन एकदम वेगवेगळ्या फुलांनी त्यांनी मढवलं होतं. आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा मंदिर पूर्ण जसं काय सोन्यानेच मढवलं आहे असं वाटलं. निवांत मंदिरात थोड्या वेळ बसून गणपती बाप्पाचंही दर्शन वगैरे केलं आणि नंतर संत दर्शन गुहेकडे आम्ही प्रस्थान केलं. गुहेमध्ये नक्की काय असेल हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता, पण जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री केली तेव्हाच समजलं की इतिहासातील व सर्व आपले संत मंडळी, देव सर्वांचे मोठे मोठे स्टॅच्यू केले होते. त्या अवतीभोवती दूर लाईटिंग सोडली होती. पूर्ण प्रवास हा गुहेतून असल्यामुळे बंटी शेटने मध्ये मध्ये भीती दाखवायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मोठमोठे शंकर पार्वती, नंदी, कैलास पर्वत याचा स्टॅच्यू तर एकदम सुरेख होता. जंगलाची ही थीम त्यांनी एकदम अप्रतिम केली होती. आतमधील सर्व देखावे एवढे ओरिजिनल केले होते की असं वाटत होतं की आपण त्यांच्या सहवासातच आहोत की काय. बंटी शेट आम्हाला सर्व माहिती द्यायचा प्रयत्न करत होते जसं काय आम्ही UP वरनंच आलो होतो. पण आपल्या माऊलींना पाहिल्यानंतर पूर्ण आपल्या आळंदी दर्शनच झालं. चांगदेव महाराजांची स्टॅच्यू त्यांनी खूप ओरिजिनल केली होती. हे सर्व देखावे पाहून आपण त्यांच्या आजूबाजूलाच आहोत की काय असा भास होत होता. संत गोरा कुंभारांची आणि विठ्ठलांची पण एकदम अप्रतिम मूर्ती होती. संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराजांची झालेली पुरातन काळातील भेट, मावळे हे सुरेख एकदम त्यांनी रेखले होते. श्री स्वामी समर्थांची मूर्ती खूप छान ठेवली होती. साईबाबांची कारकिर्दी त्यांनी थोडक्यात रेखाटली होती व विठ्ठलांच्या अवतीभोवती पूर्ण संत दर्शन हाही मेळावा भरवला होता. हे सगळं पाहताना मन एवढं भरून आलं होतं मित्रांनो की अंगावर काटाच येतो. एकदा तुम्ही नक्की या ठिकाणाला व्हिजिट द्या, कारण यांनी ही कलाकृती एवढी छान गुहेमध्ये रेखाटली आहे की हा संपूर्ण देखावा पाहायला आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास जातात तरीही मन भरत नाही. सर्व ऐतिहासिक मूर्त्या, संत, देव यांच्या मोठमोठ्या प्रतिमांबरोबरच लहान मुलांसाठी त्यांनी खूप छान गार्डन केलं आहे, ज्यामध्ये खूप अँटिक स्वरूपाच्या मूर्त्या ठेवल्या आहे. श्रीकृष्णाच्या वृंदावनाचं ही थीम खूप छान आहे. असं वाटतं आपण प्रत्यक्षात तिथं आलोय की काय. सगळं उरकल्यानंतर तिथं एक छोटासा बोटिंग क्लबही आहे. आम्ही नंतर उसाचा रस वगैरे घेतला. नंतर निवांत बसून गप्पा वगैरे मारल्या. गप्पा मारता मारता बंटी शेटने अर्धा तास एक झोपही काढली. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलकडे प्रस्थान करत आहोत. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. बाय.